पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे गेल्या 2.5 तासांपासून अधिक काळापासून रेल्वे सेवा ही कोलमडलेली आहे। मुंबईहून पालघरकडे जाणारे प्रवासी विरार स्टेशनवर अडकून पडले, तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी देखील वेगवेगळ्या स्थानकावर अडकून पडले। अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली। दरम्यान पालघर, बोईसर आणि सफाळे या बसस्थानकांना बस सोडण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी दिली। मला लागलीच फोन आल्यानंतर मी लगेचच स्टेशनवर आलो। सर्व प्रवाशांची चर्चा केली, स्टेशन मास्टरची चर्चा केली आणि लक्षात आलं की जे प्रवासी इथे तात्काळ उभे आहेत त्यांना लागलीच प्रवासाची सोय केली पाहिजे, म्हणून पालघर, बोईसर आणि सफाळा या तिन्ही डेपोतून बसेस अरेंज करण्यासाठी आम्ही डेपो मॅनेजरशी बोललो आणि त्यानंतर पालघर डेपोमधून 6 बसेस, सफाळ्यातून 2 बसेस आणि बोईसरमधून या बसेसचे अरेंजमेंट झालेले आहे। त्यामुळे जे प्रवासी या तिन्ही स्टेशनकडे जाणार होते ते या बसेसमधून गेलेले आहेत। बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा, पाहत राहा बीपी माझा।